वनवासी आहे मी, फक्त कुणी नाही मला, आई नाही, बाप नाही, भाऊ नाही. एवढ्या एकट्या जंगलात तुम्हीच राहताय, हा हा, भीती नाही वाटत? वाटली तरी कुणाला सांगायचं? आता माई बापा हो, मला काही विचार करता येत नाही, मी गरीब बाई, नाही, मला नाही. कोणच नाही ना. नाही, वाघाची वगैरे भीती नाही ना? नाही नाही, काय नाही, काय नाही. इकडे वाघ- वाघाची मी मावशी आहे, वाघ काय करतो तो? तुम्ही वाघाची मावशी आहे, त्यामुळे इथं काय वाघ. करणार आहे? बरोबर आहे की, एवढ्या जंगलात जर वाघ राजा असला तर राजाची मावशी तुम्ही. हा, मग त्याला काय करायचं? अरे वा. हुशार तेवढी वाघ आहे की मी बकरी गुरच, मी आज 100 वर्षाची बाई आहे, कमी नाही. बापरे. वय किती आहे तुमचं? 100 वर्ष झालं. माझी आई मेली, आई गेली ना तर बाळूच्यात होते मी. गडद हिरव्या पानांच्या सावलीत तोरणा किल्ल्याच्या घनदाट जंगलात मध्यभागी एक दगड मातीचं साधं घर आहे. हे घर कुणालाही सहज सापडणार नाही, कारण ते झाडांमध्ये लपलेलं आहे. जणू काही जंगलानेच त्याला कवेत घेतलेला आहे. आणि या घरात राहणाऱ्या सगुणाबाई आजींचं आयुष्य जंगलातच गेलं आहे. पण आजी मात्र शांत, हसतमुख आणि प्रेमळ आहे. चेहरा सुरकुतलेला असला तरी डोळ्यात चमक अजूनही लखलखीत आहे. येथे राहणाऱ्या ढेब्या आजी यांनी वयाची 100 पार केली. अशा परिस्थितीत सुद्धा आजही त्या घनदाट जंगलात राहत आहे. हे घनदाट जंगल साधं सोपं नाही. येथे वन्य प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर आहे. अशा परिस्थितीतही येथे राहणं म्हणजे खूपच खडतर आयुष्य. त्या येथे कशा राहतात, त्यांचं राहणीमान कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या घरी, त्यांच्या भेटीला जाणार आहोत आणि त्यांना आपण थोडीफार मदतही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूयात.